नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज भूगोल या विषयाचे 50 प्रश्न पाहणार आहोत, जे की पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी, राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. प्रश्न दुसरा, रेड क्लिफ लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये सीमा दर्शविते? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, भारत, पाकिस्तान. प्रश्न तिसरा, भारताला सुमारे किती लांबीची किनारपट्टी लाभली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, 7,516.6 किलोमीटर लांबी लाभली आहे. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते राज्य मधून कर्कवृत्त जात नाही? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी, तेलंगणा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. प्रश्न पाचवा, मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागत नाही? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश या राज्याची मणिपूर या राज्याला हद्द लागू नाही. प्रश्न सहावा, सध्या भारतात किती राज्य व संघराज्ये आहेत? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजेच संघराज्ये आहेत. प्रश्न सातवा, लक्षद्वीप हे बेट कोणत्या महासागरात आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, हिंद महासागरात लक्षद्वीप हे बेट आहे. प्रश्न आठवा, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी, मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर. प्रश्न नववा, नाथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, सिक्कीम या राज्यामध्ये नाथुला खिंड आहे. प्रश्न दहावा, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी, अरवली पर्वतरांग ही भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे. प्रश्न अकरावा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रश्न बारावा, भारतातील पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, हे शिखर भारतातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न तेरावा, यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, प्रयागराज या ठिकाणी यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम होतो. प्रश्न चौदावा, खालीलपैकी कोणते राज्य सेवन सिस्टर्सचा भाग नाही? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, सिक्कीम हे राज्य सेवन सिस्टरचा भाग नाही. प्रश्न 15वा, भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी, मौसिनराम या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न 16वा, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, हल्दिया हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर बंदर नाही. प्रश्न 17वा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, चिलिका आहे. प्रश्न 18वा, दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी, दोआब. दोन नद्यांमधील प्रदेशाला दोआब म्हणतात. प्रश्न 19वा, भारताला किती किलोमीटर लांबीचा भूसीमा लाभलेली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, 15,200 किलोमीटर ही भारताला भूसीमा लाभली आहे. प्रश्न 20वा, कोणत्या नदीला बिहारचे दुःखासुरू म्हणतात? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, कोसी या नदीला बिहारचे दुःखासुरू म्हणतात. प्रश्न 21, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा. प्रश्न 22, खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, माहे हा जिल्हा भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 23, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी, 7व्या क्रमांकाचा हा भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे.
प्रश्न क्रमांक 24. झेलम नदी कोणत्या शहरातून वाहते? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी उलर या शहरातून झेलम नदी. प्रश्न क्रमांक 25. भारतात जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. प्रश्न क्रमांक 27. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. प्रश्न क्रमांक 29. सर्वाधिक रामसर स्थळे असणारे राज्य कोणते आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तमिळनाडू हे राज्य सर्वाधिक रामसर स्थळे असणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30. समुद्र सपाटी जवळ दाब जास्त असतो कारण ऑप्शन बी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्र सपाटीजवळ दाब जास्त असतो. क्रमांक 31. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी आखात. जमिनीच्या आत घुसलेल्या सागराच्या भागास आखात म्हणतात. क्रमांक 32. देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी गंगापूर हे देशात पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतीय प्रमाण वेळांनी ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यातील किती अंतर आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 5.5 तास. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनिच प्रमाण वेळ यांच्यातील अंतर आहे. प्रश्न क्रमांक 34. कावेरी नदीवर पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कुठे आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी शिवसमुद्र या ठिकाणी कावेरी नदीवर पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 35. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागात आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागात आहे. प्रश्न क्रमांक 37. किती टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचत नाही? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी 49% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचत नाही. प्रश्न क्रमांक 38. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी धूपगड हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. क्रमांक 39. शिरावती जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी कर्नाटक या ठिकाणी शिरावती जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 40. पेनगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी गोदावरी नदीची उपनदी ही पेनगंगा आहे. प्रश्न क्रमांक 41. भारतीय सागरी विद्यापीठ कुठे आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी चेन्नई या ठिकाणी भारतीय सागरी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 42. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते. बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 43. भारतात पडणारा पाऊस मुख्यत्वे कोणत्या प्रकारचा आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे डायमंड सिटी ओळखले जाते? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए सुरत या शहराला भारताचे डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 45. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए सिक्कीम राज्य हे 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 46. सतलज नदी कोणत्या खिंडीतून प्रवेश करते? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी शितकीला खिंडीतून सतलज नदी ही प्रवेश. प्रश्न क्रमांक 47.
कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. प्रश्न क्रमांक 48 वाराणसी शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी गंगा नदीवर वारणा शहर हे वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 49 भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात सर्व राज्यांमध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी गोवा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 50 भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे.